माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण शिवलीलामृत कथासार ओवी रूपात श्रवण करत आहोत. अध्याय 15वा अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. आज आपला शिवलीलामृत ग्रंथची समाप्ती आहे. जर तुम्ही श्रवण केले असेलच आणि जर समजा माझ्याकडून वाचताना जर काही चुकलं असेल तर तुम्ही मोठ्या मनाने क्षमा करा, क्षमा करा. भगवंताला पण विनवणी करते की माझ्या मी तुझे अज्ञान बालक, मी प्रयत्न करते. जर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमा मागते, क्षमा मागते. अध्याय 15वा शिवलीलामृत. श्री गणेशाय नमः. जय जय श्री गंगाधरा त्रिशूळपाणी पंचवक्रा अर्धनारी नटेश्वरा श्री शंकरा नीलकंठा भस्मदुल्लना त्रिनयना कर्पूर गौरा नागभूषण गजानस्य जानका गौरी रमणा भक्तवत्सला दयानिधे तू आदि मध्यांतर रहित अज अव्यय मायातीत विश्वव्यापक विश्वनाथ विश्वमर जगद्गुरे तू नाम गुणातीत असून स्वेच्छ मायेसी आश्रयुन नाना रूप नानाभिमान दहन क्रीडार्थ होसी सर्वेशा सत्वर जतमय गुणत्रय तू चिनटलासी निसंशय स्थिर चरात्मक भूतभय मय त्वद दृपची आहे बा तू ब्रह्मांडादी कारण विश्वसूत्र तवादीन जैसे हलविसी स्वेच्छ करुण तैसी संपूर्ण नाचत तुझी इच्छे वाचुनी काहीच नव्हे जीवाचेने ऐसे जाणून अंतकरणी तुझ शरण हरिगती जय तया भक्तासी तू शंकर पूर्ण काम करोणी साचार भक्ती तुनी नेवणी पार स्वपदी स्थिर स्थापिसी ऐसा तुझा अद्भुत महिमा नकळे त्याची गवना सीमा म्हणून केवळ परब्रह्मा शरण आलो असे पा तरी दया ते मज पामरा न्यावे भवाब्दी पैल पारा तुझ वाचणे कोण दातारा अनाथासी उदरेल असो आता बहु विघ्न कर्म नाही आधी पूर्वी मनाची धणी त्वद्गुणा प्राकृतवाणी की जय ऐसे असे जी तुझ्या कृपेशी लीलामृत 14 अध्यायावर निलेतात वेद व्यासे स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडी कथिले जय परी माझ्या मनाची तृप्ती झाली नाही बा पशुपती म्हणून आणि करुदयी स्फूर्ती देवणी कथा वर्णावी पा तू शंकर होता प्रसन्न हाता येती सर्वत्री म्हणून महाराज तू भक्ता लागून वरप्रधान तोष विनीसी तूज श्री शंकरा समान वरदाना भक्त नसे कोण तुझे दे कोणी उदारपण ब्रह्मा विष्णू लाजती काय वर्णावी उदारता प्रत्यक्षा पुली सुंदरकांता देवण्या रावण भक्ता आत्मलिंग ओपिलेसी देवीच दैतेंद्र त्रिपुर तारक भस्मासुर इत्यादी स्वभक्ता लागी अपार अनिवार वर दिल्लेसी तू अत्यंत भोळा भगवान कपटे करितात सेवन देऊनी इच्छित वरदान आनंद विसी सेवका असी ऐका श्रोते सर्व ऐसा करीती म्याशी वस्तव हृदय प्रकटोनी दयार्णव श्रुती देत उत्तम अरे या कलियुगा माझारी पाखंडी मातोनी पृथ्वीवरी श्रुती स्मृती पुराणोक्ती सारी कर्मे बुडवी ती झाली जैर ते आगळे सर्व भूमंडळे पसरले तेने योगे वर्ण सकळे बोलवणी गेले साचार ते देखोनी म्या सत्वर तन्मत खंडनाला आगीभोर शंकर नामे अति सुंदर जोनवार धरियेला ते माझ्या भूत चरित्र वा आधुनिकासी न कळे पवित्र तरी तू प्राकृत भासे विचित्र वर्णन करी श्रीधरा ऐसी सिवे केली प्रेरणा म्हणून पुराणार्थ विवरणा एकीकडे ठेवणी जाणा जगद्गुरु चरित्र वर्णितो तरी सर्व तुम्ही श्रोते संत सावध राहो श्रवणार्थ जगद्गुरु कथा ऐकता समस्त पाप पर्वत भंगती कल्पारंभी कमळासने परब्रह्माच्या आज्ञेने जो महत अधिकांच्या योगाने ही सर्व सृष्टी रचेले येच्या कल्याणा लागून सर्व मार्गदर्शक पूर्ण ऋग्वेजू साम अथर्वण हे 4 वेद झाले पर त्या वेदांचे अर्थराशी स्पष्ट न होत सर्वांशी म्हणून हे परमात्म्याच्या मानसी कृपा समुद्र उचंबळला मग तो स्पष्ट व्हाया लागुनी पाणिन्यादी रूपे अवतरुणी व्याकरणादी षडशास्त्रे जणे करिता झाला परमात्मा आणि म्हणतो अधिक स्मृती करिता झाला तो विशंती तदभ्यासे सर्व जगती श्रुतर्थ जाणू लागले पुढे कलियुग होता प्राप्त भूमंडळी मानव समस्त अल्पायु मंदमती अत्यंत ऐसे जाण होतील आणि श्रुती स्मृती शास्त्रे केवळ गगनापरी अत्यंत विशाळ म्हणून त्यांचा मानवा सकळ अभ्यास नव्हे कदापि तेने ते सर्व अति अज्ञानी सन्मार्ग भ्रष्ट होऊने जन्म मरणादी तीव्र दुःखाने तडपती निश्चय ऐसे पूर्वी नारायणे जाणून करिजनांच्या दर्याद्र पुणे मग उद्धारा कारणे व्यासावतार धरियेला आणि त्या व्यास रूपे चांग 4 वेदांचे करुणे विभाग
वेदार्थ दर्शक ऐसे सवेग महाभारत रचेले. आणि विष्णू शिव नारद पद्म मार्कंडे भागवत ब्राह्म अग्नि भविष्य वराह कुर्म मत्स्यलिंग ब्रह्म वैतर्ण स्कंद वामन आणि गरुण तेवेची 18वे ब्रह्मांड ऐसे 18 प्राणे प्रचंड लोक उदाहरत रचेले. मग मेदिनी एक एक ब्राह्मण व्यासकृत विभागातून यथामती एक एक भागा लागून अभ्यासू लागले आनंदे. आणि इतिहास प्राणे ऐकून सन्मार्गे चालू लागले संपूर्ण. परिपुढे कलेच्या योगे करून संकट दारुण पातले. वेदशास्त्रे प्राणे निंदुनी तयाचा दुरीची त्याग करुणी पाखंड बौद्ध मते निशिदिनी वर्तू लागले सगळे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र लोम विलोभ संकर सर जातीचे नारी नर अधर्म वर्तू लागले. सकळ मेदिनी वरुटी बौद्ध धर्म पसरला ती देवग्राम देवता प्रति भजू लागले. जैन शास्त्रे वेदशास्त्रे पुराणे समस्त अनुदिनी चालली लोपट. श्रुती स्मृती पुराणोक्त पंथ बहुतेक पहिलोपले. अहो श्रुती तुम्ही कराल प्रश्न ऐसे व्हाया काय कारण. तरी मंडळ मिश्र नामे करून एक जैन उदरवला तो केवळ बुद्धीचा सागर. देवगुरु परिवक्ता चतुर जयाच्या विदेचे साचार. शू कैसरी न पावे तेने स्वयती दारुण करुणिया पै अनुष्ठान. सरस्वती आणि कृशान प्रसन्न करून घेतली. अग्नि माझ्यावन करुणे कल्पिले काडी कुंडातुनी. वाचक जनांची इच्छा जणी तृप्त करी सर्वदा. जैसा पूर्वी रावण सूत महापराक्रमी इंद्रजित हवन करुणे अश्वासित रथ काढिता झाला. तैसा तो मंडल मिश्र अय्या अग्नितवन करुणिया त्यातुनी पितांबरारी वसूया काढित असे यथेच्छ. विद्यापाता ती प्रबळ हुंकारे सूर्याशी उभा करील. अत्युद्भुत सामर्थ्य केवळ सांगता वाचे न बदवे. शास्त्री पौराणिक पंडित अय्याचा माणिती धाकबोत वादविवाद करिता समस्त खंडित होत तत्क्षणी. स्वयं शास्त्रे करुणी पंडिता जिंकी तयाचेने कोणी नटकटी सवास्थानी मोखा घोसणी घालित. मोठे मोठे पंडित सगळे वादविवाद करिता थकले. सकळ सृष्टी ते जिंकेले आपल्या शास्त्रे अय्याने. श्रुती स्मृती युक्त सद्धर्म मार्ग अधर्मैसे धावणे सवेग. आपली शास्त्रे सर्वत्र सांग स्थापना केली दुष्टाने आणि चारी वर्ण 18 याती यांच्या मती भ्रष्टवणे अति. ग्रामदेवते आपल्या हाती आपल्या शास्त्रे स्थापिले. पूर्वशास्त्रे पडली एकीकडे जैने स्वशास्त्र केले उघडे. तया अय्याच्या सामर्थ्य आपले चकित झाले सर्वे. आणि आमचा धर्म नाही उत्तम जैन धर्मा बहु सुगम ऐसे म्हणून सर्व जन परम अंतरी खिन्न झाले. मग वेदशास्त्रे पुराणे सोज्वळ यासी टाकुणे तत्काळ. चारी वर्ण 18 याती सकळ चालवू लागले जैन धर्म. अहो त्या मंडळ मिश्रा लागून असे सरस्वती सुप्रसिद्ध म्हणून त्याच्या जिव्हाग्नी बैसोन बोली त्या वचना सत्य करी. आणि सदा होऊन अंकित तया अय्याच्या घरी रावत. मद्यपान करुणी सतत अनाचार वाढवितो. नित्य प्रातकाळी उठवण मद्याचा एक घट मांडून तेथे सरस्वतीची पूजा करून नैवेद्य अर्पी मद्याचा. ऐसा तो अय्या त्रिकाळ जाणा सरस्वतीच्या करुणे पूजना. प्रसाद म्हणून मद्यपाना करीत असे देष्ट. नाही आचार ना विचार कर्मभ्रष्ट पाखंडी थोर. आपला शास्त्र धर्म साचार सर्व स्थळी स्थापित असे. सर्व जनांशी शिष्य करून स्वयतयाचा गुरु होण. श्रुती स्मृती युक्त धर्म संपूर्ण आचरी नेनी कवनासी. ऐसा अनत करिता फार मुमिसी होणे अति भार. रात्रंदिवस ती अनिवार दुःखाश्रू टाकू लागली. देव ब्राह्मण साधू संत दुःखे पोळती अहोरात. काही काळे की समस्त श्रुत झाले शंकराशी. तेव्हा तो शंकर पिनाक पाणी अत्यंत कोपविष्ट होणे म्हणे सर्व कर्म मार्ग बुडवणे वर्तती की जैन धर्म. सकाळी भूमंडाळावर जैन धर्माचा झाला की प्रसार. तरी आता मी अवतरवणे शंकर जैन धर्मा उचितिष्ठो. ऐसे कोपे बोलणी शिव जो अनाथनाथ कृपानव पुराण पुरुष महादेव भाललोचन जगात्मात्मा जो अनंत ब्रह्मांड नायक भस्मासूर वरदायक त्रिशूळ पाणी मदनांतक चंद्रशकर उपामती. तेने तत्काळ मेदिनीवर उत्तर देशी निर्मळ क्षेत्र तेथे विप्र कुळा माझी सत्वर घेतला वार नर रूपे. तेव्हा समुद्रोसणे लागून परमानंद झाला सुपूर्ण. दश दिशांतरी प्रसन्न देव संपूर्ण हर्षले. मंद सुगंध शीतळ वाहू लागला तो अनिळ. पापी कोप नद्यांचे जळ झाले निर्मळ तत्क्षणी. ऐसे शुभ्र चिन्हे अपार होऊ लागली पृथ्वीवर मुनी जाणुनी.
समाचार निर्मळ क्षत्री पाहतले आणि जावण्या विप्रसगणी बालजातक वर्ततुणी वर्तवतुणी शंकराचार्य से तत्क्षणी नाम ठेविती झाले. आता या नामासी काय कारण, तरी शंक म्हणती सुकल्याण कृत धातूचा अर्थ करणं. आचार्य म्हणजे सद्गुरू. ऐसा तीन शब्दांचा अर्थ आणि सदुपदेशी यथार्थ सर्व लोकांचे कल्याण सतत करणार असे निश्चयी. अथवा शंकर छेदावया अवतरला असे म्हणून या शंकराचार्य ऐसे तया नाम ठेवी ते झाले. असो ऐसा तो कर्पूर गौरव वैदिक मार्ग स्थापवाया सत्वर. शंकराचार्य नामे भुवर निर्मळ क्षत्रिय अवतरला. पुढे झाले पुनयन सकळ विद्या अभ्यासून अल्पवयांताची सैन्यास ग्रहण करिता झाला मातृआज्ञे. मग सवे घेऊन शिष्यमंडळी तीर्थयात्रात भूमंडळी फिरता जैनमताची आगळी प्रवृत्ती देखील सर्वत्र. देशोदेशीचे निखिल जान शंकराचार्याचा करीत अपमान, हे सगळे जणांचे लागले ध्यान. जैन शास्त्राकडे पा असो ऐसे फिरता मेदिनीसी आचार्य पातले कोल्हापुरासी. मग शिष्याचे ते एके दिवशी ग्रामात चालिले भिक्षात. घरोघरी भिक्षा या चित येवणी कासारांच्या आळीत. तयाजवळी भिक्षा मागत तो हसू लागले जैन ते आणि म्हणते भिक्षा कैची येत काजर असं आहे इकडे इथं पाहिजे तरी हा समस्त भिक्षे लागे समर्पितो. तै स्वामी म्हणती कांसारा प्रती तुमच्याही जैन याती तरी अन्य भिक्षा न घेऊन इच्छिती. कांचर असाची आम्ही पहा ऐसे तयावरती सांगुणी स्वामी म्हणती शिष्याला गुणी तुम्ही स्वस्ताच्या ओंजळी करुणे काचरस प्राशिजे. स्वामीचे ऐकुणी वचन भियोनी सकळ शिष्यजन म्हणती वाचाळो सर्व या समान भौत गुरु संपादू. हा प्रत्यक्ष तप्त कांचरस स्पर्शता मृत्यू येईल आम्हास. ज्याचेर वर्णाची घ्यावे विष अम्मान लगे शेवाही. ऐसे बोलून शिष्यजन पळ लागले सर्व तेथून. मग स्वामी स्वये ओंजळ करून म्हणती होता होता काचरस अहो पूर्वी समुद्र मंत्रकाळी कालकूट विष ज्वाळा भारी प्रगटला येऊनी तयाजळी स्वये प्राशिता झाला तो. तोची तो शंकराचार्य भगवान तयाशी काय काचरस कठीण कल्पांतीच्या कृष्णो लागण गिळील दान क्षणार्थी. असो मग तो दुष्ट कासार तो तप्त कांचरस प्रखर आचार्याच्या मंडळीत सत्वर होती ते झाले विक्षेसी. जया लिंबा रसाचा बंधू तत्वता भूमीवरी पडला सता जळवणी जायला भूमी समजता. ऐसा तप्त अत्यंत फलितो जगद्गुरु भगवान अति शीतळ मधुर जीवन प्यावे तैसे त्या रसात क्षण प्रशिता झाला साचार. ऐसे तयासे पाहुणी सास कासारांचे रचकले मानस म्हणजे हा पै पुराण पुरुष धर्म संस्थापनार्थ अवतरला. अहो पाता ज्या रसा प्रती आमचे नेत्र गरगरा फिरती तरस प्याला स्वये निगुती धन्य मूर्ती शंकराचार्य. ऐसे सर्व कासारी बोलून घट्ट धरले स्वामीचे चरण. मग शंकराचार्य तेथून जैन धर्मासी पाहतले आणि स्वकीय शिष्य मुखेशी निरपेले मंडन मिश्रासी की तुम्ही भेटोनी आम्हाती शास्त्र व्याध की जे वादी स्वमत शास्त्र वैभव आम्हा लागे तो जिंकावे अथवा आम्ही पराभव आहे सद्धर्म शास्त्रे तुम्हासी. ऐसा शंकराचार्याचा निरोप ऐकुणी तो महागर्भ खूप मंडन मिश्र आगळे अमुप बोलता झाला भीमाने. अरे आजपर्यंत बहु पंडित वादात आले मी म्हणत परी म्या जिंकले समजता आमच्या जैनशास्त्रेशी. आता हा येवणी सैन्यासी सांगून पाठवितो आम्हासी तरी मी आजी जिंकिन यासी सरस्वतीचे प्रसादे. ऐसे गर्वे बोलत वचन सरस्वतीचे करुणी ध्यान तो मंडन मिश्र जगद्गुरु लागून जावणी भेटला तत्काळ. ते दोघे तेजस्वी महापुरुष केवळ जैसे चंद्रचंडाश दोघांचेही पराक्रम विशेष समसमान निर्धारे. दोघेही बोलत एकमेकासी सभा करावी आजीचे दिवशी वेदशास्त्राची स्वमुखेशी चर्चा व्हावी सविस्तर. पूर्व पक्ष उत्तर पक्ष करोन अर्थ विवरावा संपूर्ण ज्याची अर्थ न होय पूर्ण तयाचे शास्त्र मिथ्यापै. आणि जो पराजय पावेल तद्धर्म विध्वंसुनी सकळ ग्रंथही तयाचे तत्काळ उडवून टाकावे. ऐसे दोघे प्रतिदा बोलुनी बैसलेमध्ये पडला लावणे तर जातीचे लोक तत्क्षणी सभे लागुणी पाहतले. तो मंडन मिश्रे पडद्या आत शंकराचार्याशी नकळत मध्यघट देऊनी त्यात सरस्वती स्थापना पूजिले. तैत्या मध्याच्या घटातुनी सरस्वती बोले अविया लागुणी आता मी शंकराचार्याशी जणी शास्त्रमते विध्वंसिते. तू माझ्या मागे बैसून चमत्कार पाहे संपूर्ण मी तुझा आहे सुप्रसन्न वचन सत्य करीन तुझे. ऐसेही प्रकारे सुंदर सरस्वतीचा ऐकुणीवर तो महापंडित मंडन मिश्र समाधान पावला. मग पड्या आतून शंकराचार्याशी बोले वचन कोणता वेद आरंभून अर्थ करून सांग पा.
तै शंकराचार्य बोलत चारी वेद करी समाप्त जय जय मी पुसेन यथार्थ तै तै मजसी सांगावे ठाई ठाईचे अर्थ पुसोयन त्यांचे करावे समाधान न सांगता पदवीपासून भ्रष्ट करीन क्षणमात्रे मग त्याचा आचार्य भाषिता मान्य करुणीत होता त्वता सरस्वतीची म्हणे माता बोल्या सत्वरी तै शास्त्री शंकराचार्याप्रती बोलू लागले सरस्वती परिशंकराचार्याच्या चित्ती जैन बोलती ऐसेच म्हणून आचार्य बोलले अय्या ऋग्वेद आरंभी एवेळी तो सरस्वतीने मुख काढिले घटातुनी बाहेरी प्रथम ऋग्वेद ऋचा सहित सरस्वती चालली बोलत ठाई ठाई आचार्य पुसत अर्थ कुठे ते रवा परिजाच्या मुखापासून चारी वेद झाले उत्पन्न त्या ब्रह्मचार्याचे ते कन्या रत्न अडखळे कोटेची शंकराचार्य जय जय पुसत त्यांचे तत्क्षणी ती उत्तर देत असो ऐसा ऋग्वेद समस्त समाप्त झाला परी सरस्वती म्हणते वेद या आचारी निर्णय भेद आता बोले रे यजुर्वेद ऐसे अव्यासी सांगितले ते स्वामी चैकुणी भाषित सरस्वती पडल्या आत यजुर्वेदा लागी त्वरित आरंभ्यती झाली अस्खलित शब्द उमटती शंकराचार्य अर्थपुसती परी कुशल तत्वेती सरस्वती करी समाधान तत्काळ आचार्यांचा न चाले उपाय कोटीच न होयेत पाडावं मग अंतरी एक उपाय ऐसा त्याने योजिला पूर्वी ऋग्वेद झाला आता यजुर्वेद असे चालला तरी असे ऋग्वेदातील भला पुनरपि प्रश्न कीजिये ऐसा करुण्या निश्चय यासी बोलती आचार्य अरे तू सांप्रत निसंशय यजुर्वेद बोलतोसी परी ऋग्वेदा माझी सेक शंका राहील असे एक तिरुच्या बोलणी सम्यक अर्थ सांगे पुनरपि ऐसा स्वामींच्या प्रश्नाला ऐकून सत्तबले ब्रह्मबाळा पूर्वी ऋग्वेद सर्व बनविला परितिशी त्याचा आठवण असे अव सरस्वतीचा ऐसा मार्ग की वेदशास्त्र पुराणे सांग आरंभापासून स्पष्ट सवेग संपूर्ण ही पुढे म्हणे पा परी पुढे पुढे म्हणत असता मरेच पोशिले पूर्वोक्त यथा तरी तिची पूर्णोक्त सर्वदा समस्त नसे काहीच म्हणून अंतरी गडबडून शब्द होत असे तत्क्षण हे तिचे वर्म कठीण ठाकूके नसे कुणासी परिशंकराचार्य चतुर अंतरी करीत विचार ऐसे वेद सार्थ साचार ब्रह्मांडी कोण बोलणार ब्रह्मा आणि सरस्वती ही मात्र बोलतील निश्चिती या दोघा वाचुनी जगती नसे कोणी सामर्थ्य या अय्याच्या बापचेने ऐसे नोहे वेद बोलणे मग या शुल्लक पामरानेचेही कोटुनिया बोलवेल तरी येथे काहीतरी कपट आहे निर्धारी ऐसे जाणूया अंतरी अय्या लागे बोलत अरे आता उगा का राहिलासी मम प्रश्नासी का नत्रोथसी तो अय्या गडबडून मानसी म्हणे अनर्थ ओढविला 2-4 वेळा स्वामीने प्रश्निले असे अय्या लागुणी परी तो अत्यंत भय पाहुणी काहीच वाणी बोलीना मग शंकराचार्य उठून पाहती पडदा उघडून तो तेथे मध्यघटातून मुख बाहेर आले असे ते पाहताही सरस्वती होय ऐसा अंतरी करुणी निश्चय तै जगद्गुरु शंकराचार्य कोपे संतप्त झाले मग सकळ पडदे फाडून श्री घातला दंड दारुण तेने तो मध्यघट फोटोन चूर्ण तत्क्षण झाला आणि म्हणते दुराचारिणी जैना लागी प्रसन्न होणे वेदशास्त्र चर्चा रात्रंदिनी चांडाळणी करीत असे तुझे न पावे दारिणी मुख ज्याच्या पोटी जन्मणी सदिक त्या ब्रह्मयासीस तू निशंक अंग भोग देते देसी निर्लज ऐसे तू महापापिन्या जैनासे वंशोणे जैन शास्त्रे स्थापया पावया लागुनी सर्वता रत झालीस या दुष्ट पाखंड मातसी आश्रय देऊने अरणीसी 18 याती 4 वर्णासी एकंतार केलास जैन झाले लोकसमग्र हातूची केलासी वर्णसंकर वेदशास्त्रे पुराणे परिकर एकीकडे राहिले या जैनाची शास्त्रे संपूर्ण तो त्यांचा धरुण अभिमान जैनमत प्रगटून लोका पाखंडी घातलेस तुझ्या आश्चर्या दृष्टे स्वमते पृथ्वीवरील ग्रामदेवते स्थापनिया स्वकीय वस्ते भ्रष्ट केले सर्वही ऐसा तुझ्या योगे सकळा अत्य अनर्थ ओढविला तो म्या कैलासे केला म्हणून घेतला अवतार तो नाचार केलासे अत्यंत तरी सदा राहे निचमुखात अंत्य जाणिकांच्या गृही सतत वास हो ममो शापे ऐसे रीती सरस्वती प्रते शंकर स्वामी शाप देती मग ती गोपुणी सरस्वती स्वामी प्रती बोलत तू तो धर्म स्थापयासी साक्षात शंकर अवतरलासी तरी तुझा देह किकट देशी पडेल जाण मद वचने ऐसे स्वामीची शापुन सरस्वती गुप्त झाली तत्क्षण मग स्वामीचे धरुणी चरण मंडन मिश्र लोळत परिशंकराचार्य तत्क्षणी
जैन शास्त्राच्या मोठा बांधणे अति अगाना समुद्र जीवनी नेवणी आवडविल्या. त्यातून एक अमरकोश सर्वोपयोगी असे विशेष म्हणून त्या मात्र ग्रंथाचा शंकराचार्य रक्षिले. असो ऐसे जनशास्त्रासी विद्व वसुनिया क्षणार्धासी मग जळपाचा ऋणिजनासी स्वामी तयासी बोलत. अहो ही ग्रामदेवते समस्त आहेत खरी जैनास्तपित परी त्यांचे तुम्ही सतत भजत जावे स्वधर्मे. जैन स्थापिली म्हणून संशय काही न धरावा म्हणे. आपला धर्म आपणा लागुनी देवापासी काय असे. ऐसे स्वामी सकळ लोका सांगती तेव्हा अय्या देखा. स्वामी चरणी स्वके मस्तका ठेवणे अविनवित म्हणे. स्वामी जन्मत संपूर्ण तुम्ही टाकिले उच्छेदून परी कृपे जैनाचे विधान किंचित तरी रक्षावे. ऐसे कथा दीनवाणी कृपा पुजवणी स्वामीच्या म्हणे. ग्रामदैवतांच्या सानिध्याने जैनाचा धोंडा स्थापिला. जेथे जेथे ग्रामदैवत तेथे जैनाचा धोंडा वसत. ग्रामदेवता संगे त्या प्रतिदिनी पूजिते. असो मग स्वामी तेजो राशी आज्ञापिती सकळजनासी की आपल्या जाती धर्मेशी पूर्वीप्रमाणे वर्तावे. जरी अधर्म वर्तेल कोणी तरी दंडी नये बोलू नये. वेदशास्त्र पुराणे तत्क्षणी प्रकट केली साचार. मग सकाळी ब्राह्मण करू लागले वेदशास्त्र अध्ययन आणि अन्य जणे संपूर्ण वर्तू लागले स्वधर्मे. ऐसे शंकराचार्य दयाळे आपुल्या उत्तम बुद्धिबळे जैनाचे पाखंड आगळे. वेदवसले सर्वई श्रुती स्मृती युक्त धर्म प्रकार सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर. तेवीच अद्वैताचा साचार मार्गी सर्वासी राविला. एवं महाराज शंकर भक्त चल कर्पूर गौरव अवतरुणी या भूमीवर भुभार हरित झाला. अहो शंकराची लीला घाट जो भक्त वचल स्वानंद खंड सेवका तारुण्या विशद निजपदासी तसे काय वर्णावे त्यासे चरित जे दीननाथ सद्भक्त शिव पंचाक्षरी षडाक्षरी जपत तया तारित प्रसादे. दाशारण राव आणि कलावती बहुला विदुर पापमती ती शिव पंचाक्षरी निगुती अक्षय गती पावली. शबर केवल निषाद शिव कृपे तरला ही प्रसिद्ध भस्म म्हणण्यात भार्या शुद्ध पुनरपी देही कै प्रगटली. श्री शिव योगियाने सुमती भद्रायुकारणे शिवकवचाच्या उपदेशाने पावन केले साचार. मैत्रेयाच्या उपदेशे करुणी शिवव्रताचारता स्मेंतिनी यमनेत प्रतिबिडाला सोने आला वांचुनी शिवकृपे. पराशर ऋषीने आपण रुद्राभिषेक करून राजपुत्राचा मृत्यू टाळून तयाशी राजी स्थापिले. ऐसे शिवकवच रुद्र षडाक्षरी पंचाक्षरी इत्यादी मंत्र सर्वोद्धारक आहेत पवित्र. पर्यभक्ता काय ते जरी गर्गमुनी सारिके सद्गुरु दाशाहर या परी शिष्य थोरू. भाविक असतील तरी उद्धारू होईल जाण निश्चय. जरी भद्रायू समशिष्य जन शिवयोग्या परिगुरु सुजान तरी प्रत्यक्ष शिव प्रगटून नेईल शिष्या कैलासी. कलियुगा माझी गुरुमहंत एकड़के असे तीन मिळत परी सद्गुरु समत्य भूत सामर्थ्य ते कैसे पै. द्रव्याची इच्छा धरुणी म्हणे केवळ शिष्य जनासी भोंदुणी मंत्रतंत्र फुंकुणी काणी वेद साधना लाविती. शिष्य भाविक दुर्जन गुरुचे पाठी सदा नेऊन म्हणून दोघा नरक पावन प्राप्त होय शेवटी. हाताचे गुरु शिष्य सगळीक केवळ द्रव्याचे ग्राहिक दशाहर्थ कारिका परिजो एक. शिष्य नदीशे कलियुगे सद्गुरु तो शिष्याच्या धना नरका समान मानिती जाणा. सच्ची अंदही तनमन धना अर्पितात कृपाई म्हणून तरले दाशारण हर्दिक ना तरी तेच मंत्र सकैक परी आत्ताचे जनमूर्ख द्रव्यलोभी भुलले पै. अहो कृतयुगा माझी पहा अस्थिगत प्राण होता जेव्हा अस्ति पडती सर्वता तेव्हा प्राण जात असे. म्हणून तोपर्यंत साधन करीत बैसती अरण्ये जाऊन त्रेता गीते चर्मगत प्राण चर्म झटता मृत्यू होय. द्वापारी प्राण नाडीगत नाडी सुखती तो वाचत. ऐसे पूर्वी आयुष्यभूत होते सकळ मानवा आणि लक्षयुक्त सहस्र वर्ष ऐसी तेव्हा होते आयुष्य वडले सकळ बहुत वर्ष अनुष्ठाने आचरत आणि असे तप करीत की जेने अंगी वारुळे वाढत. मग प्रसन्न होणी भगवंत आपल्याने तपदासी. आता तो अन्नमय प्राण अन्नाविन सत्वर मरण आणि आयुष्य तेही अपूर्ण नवे साधन काहीच. देहाचा नाही भरोसा कोण दिवस येईल कैसा. म्हणून साक्षात जगदीशा अंतरी दया उद्भवली आणि औटघटिकात पूर्ण परमेश्वरा प्राप्ती होण मोक्षासी जावे उद्धवरून. ऐसा मार्ग काढिला तो मार्ग म्हणाल कवन तरी सद्गुरुशी जावे शरण यावेन मोक्ष लाभ होण. इतर साधन नसेची आता सद्गुरु तो कैसा असावा सदानंद तन्मणी वसावा.
वामदेव गर्ग शुक किंवा पराशरा परिसाचा शिष्य असावे भाविक गुरुची वाना वैश्वरिक ऐसे घडता हे सकळीक जन तरती लकरी युगे श्रीधर म्हणे शोतयासी ज्या मंत्री तरेल महाऋषी तेची मंत्र तुम्हासी प्रकाशित केले पा ज्या मंत्रे भद्रायू तरला तेने दशार्थ राव उद्धरला आणि तो मंत्र सुमिती राणीला शिवयोगीचे दिला असे ज्या मंत्रे बहुला उद्धरली विदुर पावला शिवपदकमळी आणि व्रतारा सेत तरली शिमिंतिनी ज्या मंत्रे तेची षडाक्षर पंचाक्षरी रुद्र मृत्युंजय शिवकवच पवित्र इत्यादी सगळी मंत्र या ग्रंथात कथिले परिश्रोते तुम्ही म्हणाल जरी तेची मंत्र सता निर्धारी ती सांप्रत पूर्वीच्या परी गान उदरती जन हे तरी जप करत्याचे मन शुद्ध असेल तरी तत्क्षण पूर्वीप्रमाणे तयासी गुण येईल दान निश्चय या लाग विशुद्ध भावेशी जपावे अशुमंत्रासी आणि सर्वाने हरणीसी शिवलीला मृतासी ऐकी जय आपुल्या प्रपंचा लागुने सावध जैसे निशिदीने तैसे जरी शिवस्मरणे तरी मग होणे काय असे कलियुगाच्या जनाकारणे शंकराचार्य ह्या अभिमाधाने अवसार कर घेऊन शिवाने जैन मत बुडविले ऐसा सधर्म प्रतिपालक जो शंभू अपर्णा नायक तयाचे स्मरण करिता सकळीक भय निरसे पै आपुल्या कार्यात रात्रंदिन गुंतले असते जे का जन ते अभाग्य आयुष्य सरुण पावती निधन अकस्मात जे कित्यक प्रपंची गुंतले शिवध्यान विस्करू विसरले जन्मासी आले तैशेची गेले ते जन्मले मेले सारखेच जे जन्मोनी काही करीत नाही ते शेवटी जाऊन यमाचे घेई ते पडवणे नरकडोही अनेक भोग भोगिती आणि पुनरपी नाना योनित जन्मोनी अनंत दुःखी भोगित यम संस्कृतीच्या आवर्तनात बुचकळत सर्वदा म्हणून सांगतो सर्व लागून शिवचरणी भाव धरून करिता शिवलीलामृत पान जन्म मरण खंडेल शिवस्मरण करत्या जनासी शिवने तो मोक्षपदासी ब्राह्मणाधी सर्वजातीशी शिवस्मरण तारक परिब्राह्मण आपुल्या कर्मात बैसती बहुत ग्रंथ धोकित आणि प्रपंच होणी रथ शिवस्मरण विसरले आणि क्षत्रिय ते संपूर्ण नाना शस्त्रे सांभाळून सदा युद्ध इच्छिती म्हणून शिवस्मरण विसरले वैश्य ते आपुल्या व्यवहारेसी द्रव्याशी दुनाई चुनी मानसी तागडी धरिती हरणीशी शिवस्मरण मग कैसे कोण व्यासी नाही घरदार नित्य नूतन संसार भूमी सेवा करीती निरंतर मग शिवस्मरण कैसे त्या सोनार सुतार कासार करीत आपुले व्यवहार प्रपंची गुंतले निरंतर मग शिवस्मरण कोठवणी ऐसा सकळी याती आपापल्या व्यवहारी गुंतती जन्म मरणाच्या आवृत्तीनं सुटती साचार पुन्हा पुन्हा जन्म मरणे 84 लक्ष योनी भोगणे परितयाच्या प्रहारा कारणे शिवना नामामृत समरत या लागे शिवलीलामृत ग्रंथ पापी जन उद्धरक निश्चित या ते जे श्रवण पठण करीत ते जन होत शिवरूपी एक मंडळा माझारी म्हणते 42 जन भितरी तरी सदाशिव मूर्ती ध्याऊन अंतरी सात आवरणे करीती जय दया श्री गौरी स्मरण प्रत्यक्ष देवणी आदर्शन सकळ कामना करीती पूर्ण ऐसा महिमा ग्रंथाचा श्रावण माशी सोमवारी एक आवर्तन जो करी श्री शंकर तयाचे घरी वास करीतो सर्वदा श्री शंकर झालिया प्रसन्न जगी तयासी काय न्यून जैसी कामधेनू मिळता संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात तरी पायी शंभूची कृपा तरी आहे मार्ग सोपा करीत पंचाक्षरी मंत्र सपा शिवनीला लीलामृत वाचावे शनी प्रदोषी शिवरात्री दिनी ती आवर्तने करीती तत्क्षणी सर्व मुक्त होणी इच्छिला पदार्थ लादतो आता शंकेल श्रोत्याचे मन श्री शिवमंत्राच्या जपे करून जैशी दाशाराच्या अंगातून पापे निघाली काकरूपे देवी पंचाक्षरी मंत्राचा जप आम्ही करीत असतामुप काकरूपे आमचे पाप गेले कानप दिसे पै तरी श्रोते जन हो ऐका ऐसे अंतरीन धरा शंका स्कंद पुराणी व्यासे जे का लिहिले तेची एकती एलेसी या लागे ते हे असत्य म्हणता जीवेशी कीटक पडती तत्वता दाशारा परिभाव वर्तता पापे भस्म होतील 14 अध्याभीतरी जे मंत्र कथिले ऋषीश्वरी ती निष्पाप होणी सत्वरी बहुत जन उद्धरले शिवकवचे भद्रायु बाळ शिवमंत्रे शारदा निर्मळ राजपुत्राचा आलेला काळ रुद्रावर्तने परतला शबर श्री भस्म झाली परितो नैवेद्य अर्पणाशी वेळी अनपात्र घेऊन पतीजवळी उभी राहिली पूर्ववत बहुला ती केवळ पातकी पश्चातापे गेली स्वर्गलोकी विदुर प्रतार होता नरकी तोही तेथे आणविला वामदेवे ब्रह्मराक्षसास गौतमी कल्माश
पादरायास श्री शिवे श्री आळ चांगुणे आणि चिलयास उद्धारिले दाशार रावणे कलावती शिवमंत्रे पावले मुक्ती व्याध तरला अरण्यपंथी कीर्तन सर्वन मात्रेस गोरक्षक बाळ अज्ञान तोही तरला शिवमंत्रे करुण मंत्रात मंत्र श्रेष्ठ हे दोन पंचाक्षरी आणि षडाक्षरी शिव कवच महामंत्रासहित मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात रुद्रावरतन चेता भस्मभूत आणि शिवदर्शन उत्तम याची महात्म्य संपूर्ण 14 अध्यायात वर्णन या 15व्या अध्यायी आख्यान जगद्गुरुचे कथिले स्कंदा प्रति शंकर सांगत जे या मंत्राशी मुखे बोलत तया मी प्रत्यक्ष उमानाथ दर्शन देतो प्रीतीने जो शिवलीलेचे पठण करी तयाशी प्रसन्न कुमारी आणि मी तयाशी रात्रीन विसंबे निश्चय ऐसी श्री गिरिजानाथ कथिते झाले स्कंदाप्रत म्हणून मी तैसेची येथे वाणी वर्णी येले असे पा मी आपल्या पदवीचे काही उगाच वर्णन केले नाही श्रोतेजनी हृदय ठाई विकल्प काही न धरावा शिवलीलेचे 14 अध्याय हा 15वा कोठील काय ऐसा म्हणे विकल्प होय तरी सांगतो ऐकी जय ज्या शिवे भक्त तारिले अपार ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र त्यानेच या कलियुगी अवतार धर्म संस्थापनार्थ घेतला शिवमहिमा अगात सकलैकी जय पवित्र प्रसिद्ध म्हणून 15वा अध्याय शुद्ध शिवाज्ञेने वर्णिला पूर्वयोगी जी लीला वर्तली ती 14 अध्यायी वर्णिली कलियुगी श्री चंद्रमौळी शंकराचार्य अवतरले त्याची सविस्तर कथन या 15व्यात केले पूर्ण श्रोते सर्वनाथ रात्रंदीन सादर असावे साचार हे 15 अध्याय संपूर्ण नित्य करावे श्रवण पठण अथवा 7 पारायणे अत्याचारे करावी मध्यमास असून न करावे ग्रंथपठन की स्नान केल्या वाचून पारायण न करावे रजसलेच्या श्रवणी न पडावा ही मंत्र शिरोमणी की अभक्ष्यभक्षक भक्षुनी शिवू नये या ग्रंथा आणि जो दुष्ट दुर्जन अवीर विश्वासू निंदक महान त्याच्या श्रवणे जाणन घालावा सर्वदा रजस्वला श्रेया समान दुर्जन निंदकाचे मन केवळ अशुद्ध असते म्हणून ग्रंथ श्रवणा योग्य नव्हे या ग्रंथाच्या पठणे करून इच्छिले सर्व प्राप्त होणं गडांतरे रोग मृत्यू पाप ऋण दरिद्र संकटे निरसती अष्टकुष्टादी रोग निरसती शृंगलादी बंधने तुटती आयुष्यवर्धन संत धन संतती अखंडित होय पा आणि तुष्टी पुष्टी सायुज्य सदन पठण मात्रे लादते पूर्ण यांच्या नित्य पारायणा समान पुण्य नाही दुसरे 15 अध्याय ग्रंथ सकळ जरी नित्य नेहमीनं वाचविल तरी 42 ओव्या सोज्वळ भक्तिभावे वाचाव्या नित्य प्रभाती स्नान करून 42 ओव्या वाचिता पूर्ण सर्व शिवलीलामृत पठण केल्याचे पुण्य होईल गेल्याचे पुण्य येईल शिवलीलामृत ग्रंथ विशेष 15 अध्याय बहुत सुरस त्यातील निवडवणी सारांश 42 ओव्या काढिल्या आता 42 ओव्या कोणत्या तरी सांगतो ऐकाव्या त्या श्रवण मात्रे सकळ निस्रोतया स्वर्गप्राप्ती निश्चय श्री सांब सदाशिवार्पणमस्तुम श्री सांब सदाशिवार्पणमस्तुम या ठिकाणी आपला शिवलीलामृत कथासार ओवी रूपातले 1 ते 15 अध्याय समाप्त झाले. जर तुम्ही श्रवण केले असेल तर हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो आणि प्रतिक्रियेत ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आमचा उत्साह वाढवतात.